आणि आमदार रोहित पवारांचं नाव ईडीच्या आरोपपत्रात दाखल करण्यात आलंय। महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी ईडीकडनं आरोपपत्र दाखल करण्यात आलं आणि त्यात शरद पवारांचे नातू असलेले रोहित पवार यांचं नाव आरोपपत्रात असल्यानं खळबळ उडालेली आहे। दरम्यान न्यायालयाकडनं अद्यापही आरोपपत्राची दखल घेतली नसल्याची माहिती सूत्रांकडनं मिळते। नेमकं प्रकरण काय आहे आपण एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून बघणार आहोत। गेल्या वर्षी जानेवारीत ईडीचे छापे पडले आणि रोहित पवारांच्या बारामती ॲग्रो आणि इतर संबंधित ठिकाणी हे छापे पडले। छाप्यानंतर रोहित पवारांची ईडीकडनं चौकशी सुद्धा झाली। मार्च 2023 मध्ये बारामती ॲग्रोची 50.20 कोटींची मालमत्ता तात्पुरती जप्त करण्यात आली आणि मग त्या जप्तीत औरंगाबादच्या कन्नड मधील 161.30 एकर जमिनीचा समावेश सुद्धा होता। कन्नडचा साखर कारखाना असेल, यंत्रसामग्री असेल, इमारती या सगळ्याचा त्या जप्तीत समावेश होता। या मालमत्ता कन्नड सहकारी साखर कारखाना लिमिटेडच्या होत्या। बारामती ॲग्रोनं कथितपणे गैरव्यवहार केलेल्या लिलावाद्वारे त्या विकत घेतल्या होत्या। ईडीच्या मते या अधिग्रहणामुळे मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याचं उल्लंघन झालं। या मालमत्ता गुन्ह्यातनं मिळालेल्या उत्पन्न या समावेशात मानल्या जातात। ऑगस्ट 2019 मध्ये विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू झाला। आणि ईडीच्या एफआयआर मध्ये नेमकं काय तर एमएससीबीच्या अधिकाऱ्यांनी आणि संचालकांनी मानक प्रक्रियांना मागे टाकलं। अनेक सहकारी साखर कारखाने त्यांच्या नातेवाईकांना, खासगी संस्थांना कवडीमोल किमतीत त्याची विक्री झाली। महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेनं 2009 मधील 80.56 कोटी रुपयांचं थकीत कर्जवसुलीचा त्यात उल्लेख केलाय। कर्जवसुलीसाठी कन्नड एसएसकेच्या मालमत्ता ताब्यात घेतलेल्या होत्या, पण बँकेनं संशयास्पद मूल्यांकनाच्या आधारे लिलाव केला आणि कमी राखीव किंमत निश्चित केली। ईडीचा दावा आहे की लिलावात घोटाळा झाला होता। सर्वात जास्त बोली लावणाऱ्याला कमकुवत कारणांमुळे अपात्र ठरवण्यात आलं आणि बारामती ॲग्रोच्या एका जवळच्या सहकार्याला परवानगी दिली। कोणताही अनुभव नव्हता, आर्थिक क्षमता नव्हती, त्याला स्पर्धेत राहण्याची परवानगी दिली। ईडीच्या मते आतापर्यंत 3 तात्पुरते आदेश जारी करण्यात आले आहेत, ज्यामध्ये या प्रकरणासंदर्भात 121.47 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे। एजन्सी आता असा दावा करते की जप्तीची अखेर पुष्टी झालेली आहे। विशेष पीएमएलए न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल झालं। तर ईडीच्या आरोपपत्रावर रोहित पवारांनी आता प्रतिक्रिया दिलेली आहे। ईडीचे अधिकारी बिचारे आदेशाचे धनी असल्याचं रोहित पवार म्हणतायत। त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ही प्रतिक्रिया दिली आहे। कुणाचं आणि काय ऐकलं नाही म्हणून माझ्या विरोधात ईडीनं कारवाई केली, हे जग जाहीर आहे। याबाबत अधिक सांगण्याची गरज नाहीये। ईडीचे अधिकारी बिचारे आदेशाचे धनी आहेत, त्यांनी आदेशाचं पालन केलं आणि आता आरोपपत्र दाखल केलं म्हणजे तपास पूर्ण झाला। ज्याची आपण वाट बघत होतो त्या निर्णयाचा चेंडू आता कोर्टात आहे, कारण न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास आहे। यामध्ये दूध का दूध, पाणी का पाणी होईलच। विचारांसाठी किती संघर्ष करावा लागला तरी माझी तयारी आहे। रोहित पवारांचं हे ट्विट आपण बघतोय। महाराष्ट्रानं लाचारीला आणि फितुरीला कधीही तारा दिला नाही आणि संघर्षाला डोक्यावर घेतलाय, हा इतिहास आहे।